नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी कोकणातील मराठी भयकथा या चॅनलचा एक सबस्क्रायबर आहे. माझं नाव आहे दिनेश आणि आज मी तुम्हाला मी अनुभवलेला भयानक प्रसंग आज तुम्हाला सांगतो आहे. एक 10-15 वर्षापूर्वी माझी STमध्ये भरती झाली कंडक्टर म्हणून आणि तिथून मग मी कुडाळ डेपोमध्ये आजपर्यंत काम करतो आहे. एके दिवशी काय होतं, कुडाळ डेपोतून संध्याकाळी 7 वाजता शिवापूरला जाणारी ST, म्हणजे शिवापूर जे कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं एक गाव आहे आणि त्या शिवापूर गावामध्ये एक वस्तीची ST जाते. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता ती कुडाळातून सुटते, तिथे 8-8:30ला पोचते शिवापूरमध्ये आणि मग ती पुन्हा दुसऱ्या दिवशी 7 वाजता सकाळी निघून पुन्हा कुडाळला येते प्रवाशांना घेऊन. तर त्याप्रमाणे आज आम्ही ST फलाटाला लावली. माझ्यासोबत ड्रायव्हर होता बापट नावाचा. 7 वाजता आम्ही गाडी फलाटाला लावली. पुढच्या 5 मिनटातच गाडीत 25-30 असे प्रवासी चढले, जे रेग्युलर वस्तीच्या गाडीने जायचे, कामधंद्याला जाणारे किंवा शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी, असे सीट बाय सीट असे होते. 7:05ला मी आणि बापट आम्ही गाडीचा ताबा घेतला, गाडीमध्ये गेलो आणि गाडी घेऊन आम्ही शिवापूरच्या दिशेने जायला कुडाळातून निघालो. तसं मी बुकिंग चालू केलं. तिकिटी गाडीत मी मागे येत होतो. अर्ध्या तासात माझं तिकिटींचं सगळं बुकिंग फुल झालं. सगळ्यांना तिकीट दिले, पैसे घेतले आणि इव्हन आता अंधार पडलेला होता. दोन्ही बाजूला काळाकुट्ट अंधार. त्या अंधारामध्ये मागे जाणारी ती झाडं आणि STचा प्रवास आणि थंडगार वारा, असा ते एक वातावरण होतं. सर्वजण गुपचूप बसलेले, कोणी मोबाईलवरती टाईमपास करतायत, गप्पा गोष्टी करतायत, असं एक वातावरण STमध्ये होतं. आणि तिथली माणसं कशी वस्तीच्या गाडीमध्ये ओळखीची असतात, दररोज ये जा करणारे प्रवासी असतात, ते ओळखीचे असतात. तर म्हणता आता पॅसेंजर उतरत होते आणि शेवटच्या स्टॉपपर्यंत, म्हणजे शिवापूरचं जे शेवटचा स्टॉप आहे तिथपर्यंत 7-8च प्रवासी त्याच्यामध्ये राहिले होते. म्हणता 8:30ला आम्ही शिवापूरमध्ये शेवटच्या गावात शेवटच्या स्टॉपवरती ST थांबली. तिथे एक मोठं मंदिर होतं महालक्ष्मीचं आणि त्या मंदिराच्या समोर मोठं पटांगण होतं, रिकामी जागा होती. तर तिथे आम्ही ST पार्क करायचो वस्तीची आणि त्याच्या आजूबाजूला अशी लांब घरं होती. तर त्याप्रमाणे आम्ही ST तिथे पार्क केली. राहिलेले सगळे प्रवासी त्या शेवटच्या स्टॉपवरती उतरले आणि आपापल्या घरी निघून गेले. आमचे जेवणाचे डबे होते रात्रीचे, ते आम्ही STतच ठेवले. आता म्हटलं STतून उतरायचं, मंदिराच्या बाजूला असलेल्या घरामध्ये जायचं, फ्रेश व्हायचं, तिथे चहा पाणी करायचं आणि टाईमपास करून एक 9:30-10 वाजता जेवण करायचं आणि STतच झोपायचं. दुसऱ्या दिवशी परत तीच ST 7 वाजता सकाळी घेऊन निघायचं आहे. 8:30ला ती पुन्हा कुडाळच्या डेपोमध्ये यायची. त्याप्रमाणे त्या घराच्या बाजूला असलेल्या घरामध्ये चहा पाणी घेतला, फ्रेश झालं, चहा पाणी घेऊन नंतर मग इकडे तिकडे त्या मंदिरात टाईमपास केला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या, कारण त्या देवळामध्ये तिथल्या आजूबाजूचे जे ज्येष्ठ नागरिक किंवा तिथली मंडळी जमायची एकत्र, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी झाल्या. म्हणता आता 8:30-9 वाजले आणि आता मी आणि ड्रायव्हरने जेवायचा निर्णय घेतला. मंदिरातूनच 2 बिस्लेरीच्या बॉटल आम्ही भरून घेतल्या आणि आम्ही पटांगणाच्या समोर लावलेली जी ST होती त्या STमध्ये चढलो. STतल्या सगळ्या लाईट्स लावल्या आणि सीटवरती आम्ही दोघेही जेवायला बसलो. एकमेकांना आणलेलं जेवण शेअर केलं आणि आमच्या गप्पा गोष्टी करत आम्ही जेवतोय. म्हणता 9:30-9:15 वाजले आणि जेवण आमचं आटपलं. तसं आम्ही आता झोपण्याच्या तयारीला लागलो. मग त्या STच्या मोठ्या सीट असायच्या समोर, त्या मोठ्या आडव्या सीट टाकायच्या आणि त्याच्यावरती झोपायचा, असं ते अरेंजमेंटच केलेली असते वस्तीच्या गाड्यांना. तर जेवण झालं, इकडे तिकडे तासभर आम्ही पुन्हा एकदा असा टाईमपास केला, की जेवल्या लगेच झोप येत नाही, त्यामुळे थोडा आपण टाईमपास केला. आणि 10:30-11:45च्या दरम्यान आम्ही दोघेही आता झोपण्यासाठी म्हणून त्या सीट वगैरे लावल्या आणि त्याच्यावरती झोपलो. आता गाडीच्या ज्या काचा असतात त्या थोड्या अर्ध्या 4-5 काचा अशा उघड्या ठेवल्या हवा येण्यासाठी म्हणून, आणि लाईट्स वगैरे सगळ्या बंद करून आम्ही झोपलो.
झोपेनंही आमच्या एक 5-10 मिनटं गप्पा गोष्टी चालल्या आणि त्यानंतर मग आम्हा दोघांनाही झोप आली. मग ड्रायव्हर होता तो सगळ्यात पहिला, त्याला झोप आली, तो लगेच झोपला, शांत, त्याला झोप लागली. आणि मी मोबाईलवरती थोडा वेळ टाईमपास करत होतो. टाईमपास करता करता मला देखील झोप यायला लागली. मग मी 10-15ने मीही झोपलो. एक 12-12:30च्या दरम्याने मला दचकून जाग आली. दचकून जाग का आली की मागच्या सीटवर कोणतरी बोलतंय बसून. जसं प्रवासी बोलतात ना एकमेकांशी, तसा मागच्या सीटवर बसून कोणतरी प्रवासी बोलतायत असं मला ऐकायला आलं आणि त्याने मला जाग आली. आणि म्हणून मी उठून अंथरुणावरती बसलो आणि थोडा त्या अंधारातच, लाईट वगैरे काय पेटवलं नाही, पण अंधारातूनच थोडाफार कानोसा घेतोय. आता समोर असणाऱ्या देवळात एक बल्ब चालू होता आणि त्याचा उजेड असा अंदोगंदोग आजूबाजूला पडलेला होता. बाकी सगळीकडे काळोख पसरलेला. एस टीत तर सगळ्या काचा आम्ही बंद केलेल्या, फक्त 2-3च काचा उघड्या ठेवलेल्या थोडीफार हवा येण्यासाठी म्हणून. त्यामुळे एस टीत देखील पूर्ण अंधार होता आणि मी कानोसा घेतो की कोण बोलतंय प्रवासी. मला वाटलं की म्हणजे मला तो ड्रायव्हरला काही जागत नव्हती, पण मला वाटलं की कोणतरी एस टीमध्ये येऊन बसलेत काय तिथले आजूबाजूचे कोणतरी ग्रामस्थ वगैरे. म्हणून मी उठलो आणि मोबाईलची बॅटरी चालू केली आणि एस टीतून मागच्या सीटपर्यंत गेलो. बघितलं तर सगळ्या सीट रिकाम्या होत्या, कोणी कुठेही दिसलं नाही मला. तसंच मी ती बॅटरी घेऊन मागे आलो, पुन्हा एकदा अंथरुणावरती बसलो आणि विचार करायला लागलो की मला भास झाला की काय. कदाचित मला भास झाला असेल, म्हणून माझीच समजूत मी काढली की कदाचित मला भास झाला असेल, म्हणून असं वाटलं असेल मला की कोणतरी मागे बोलतंय म्हणून. मी पुन्हा एकदा झोपलो. अंगावरून अर्धी चादर छातीपर्यंत ओढली आणि झोपलो. परंतु त्या प्रसंगाने मला थोडी झोप येईना. थोडंसं असं मन चलबिचल झालं. तरी देखील मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. एक 15-20 मिनिटांनी मला पुन्हा एकदा माझा डोळा लागला आणि मी झोपलो. आणि एक 1:15च्या दरम्याने अशी घटना घडली की त्या गाडीच्या लाईट आहेत ना, त्या अचानकपणे पेटल्या आणि मला जाग आली. बघितलं तर सगळ्या गाडीच्या लाईट्स पेटलेल्या आहेत. तर मला वाटलं की ड्रायव्हर आहे तो लघवीला वगैरे उठला असेल आणि त्याने लाईटी लावल्या असतील म्हणून. तर मी उठून पुन्हा एकदा अंथरुणावरती बसलो. तर ड्रायव्हर तो गाढ झोपी गेलेला आणि तो घोरत होता. याचा अर्थ मी असा लावला की हा उठलेला नाही आहे. मग गाडीच्या लाईट्स लागल्या कशा. पुन्हा एकदा मी अंथरुणावर बसून हा विचार करतो की गाडीच्या लाईट्स लावल्या कशा म्हणून. मला आता राहावे ना की गाडीच्या लाईट्स लावल्या कोणी म्हणून. बटणं तर दोन्ही चालू, म्हणजे समोरची जी केबिनमधली बटणं असतात ती सगळी बटणं चालू होती. तर मी लगेच ड्रायव्हरला उठवलं. अरे म्हटलं, बापट उठ जरा. अरे गाडीच्या लाईटी का लावून ठेवल्यास तू. तर बापट म्हणतो, लाईटी मी कुठे लावल्या आहेत. मी आता झोपलो तर आता तू मला उठवलंस तेव्हा मला जागले. मी कुठे उठणार आहे लाईटी लावायला. आणि आता लाईटी एवढ्या रात्री 1:15 वाजला आणि आता लाईटी लावून आम्हाला काय करायचं आहे. मी नाही लाईटी लावल्या असं म्हटलं आणि तो पुन्हा एकदा झोपला. तर मी केबिनमध्ये गेलो आणि केबिनमधल्या ते सगळे परत लाईट होते त्या सगळे प्लग बंद केले आणि पुन्हा एकदा अंथरुणावर येऊन पडलो. आणि मग आता माझा संशय बळावला की त्यावेळी काही 1 तासापूर्वी अशी घटना घडली की कोणतरी मागे बोलते असं मला आवाज येत होता. आता ह्या लाईट्स अचानक लागल्या. ड्रायव्हर म्हणतो की मी लाईट लावल्या नाही, मग अचानक लाईट लागल्या कशा, असं माझ्या मनामध्ये संशय बळावला. आता मला तर झोपच येत नव्हती की नक्की ही जागा ज्या ठिकाणी आपण एस टी लावले ती जागा तरी एक खतरनाक आहे किंवा गाडीत तरी काहीतरी वाईट शक्ती आहे की अशा वाईट शक्ती असल्याशिवाय असे प्रकार घडत नाही हे मला देखील माहीत होतं. थोडेफार अनुभव आजोबांचे किंवा बाबांचे आम्ही ऐकले होते, त्यामुळे मला थोडंफार त्यातलं ज्ञान होतं की अशी वाईट शक्ती असल्याशिवाय असे काही विपरीत घटना घडत नाही. मला आता झोप येत नव्हती. कसं बसं मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. 1-3च्या दरम्यान एवढा वेळ मी आता 1-1.5 तास तर मी जागाच होतो. आणि 3च्या दरम्याने जसं वातावरण पूर्ण शांत झालं आणि हवेमध्ये गारवा पसरला, त्या खिडकीतून गार हवा यायला लागली. तशा दोन्ही खिडक्या मी पुन्हा एकदा अजून थोड्या बंद केल्या आणि अंथरुणावर पडलो. चादर पुन्हा अंगावरती ओढून घेतली आणि झोपण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र मला झोप लागली 10 मिनिटातच. 3:10-15 झाली असतील आणि अचानक पुन्हा एकदा त्या मागच्या सीटवरनं
वाचवा वाचवा असं एक कोणतरी पुरुष ओरडतोय असा मला आवाज येऊ लागला, की वाचवा वाचवा मला वाचवा मला वाचवा असा ओरडताना मला आवाज येऊ लागला. आता मी पुन्हा एकदा दचकून उठलो आणि सीटवरती बसलो आणि इकडे तिकडे पाहतोय. सगळीकडे काळोख अंधार पसरलेला. पूर्ण सीट आता त्या रिकाम्या होत्या. कोणीही त्यामध्ये बसलेला पॅसेंजर किंवा कोणी ग्रामस्थ दिसत नव्हता, परंतु तो आवाज येत होता. जसं मी खाली झोपायला जायचो तसं तो आवाज यायचा, की वाचवा मला वाचवा मला वाचवा असं जोरजोरात, म्हणजे असं वेदना होऊन कोण विवळतं आणि ओरडतं ना तसा आवाज त्या एसटीमध्ये पूर्ण असा घुमत होता. आता माझे हातपाय कापायला लागले होते. आता मी ठरवलं की आता झोपायचंच नाही, कारण जेव्हा मी झोपण्याचा प्रयत्न करायचो, अंथरुणावरती पडायचो, तेव्हा अशा विपरीत घटना घडायच्या, विपरीत काहीतरी ऐकायला यायचं. आणि त्यानंतर 3:30 पावणे 4 झाले. मी म्हटलं आता झोपायचंच नाही. ते पहाट पूर्ण सकाळी 7 वाजेपर्यंत मी अंथरुणावरती बसून काढली. मला काहीच समजत नव्हतं काय घटना या एस टीमध्ये घडत आहेत. आणि बाहेर जाण्याची तर हिंमतच नव्हती की एस टीच्या बाहेर जायचं कसे. ड्रायव्हर तर पूर्ण शांत झोपलेला, म्हटलं त्याला कसं उठवायचं. ती रात्र मी तशीच अंथरुणावरती बसून काढली. पण मला ह्या गोष्टी काही माझ्या मनात साठवून ठेवता आल्या नाही. मी सकाळी बापट, म्हणजे जो ड्रायव्हर होता त्याला सांगितलं, बापट असं रात्रभर माझ्या बाबतीमध्ये या एस टीमध्ये होत होतं. तर बापट म्हणतो, मला काय ह्या गोष्टींची कल्पनाच नव्हती, मला शांत झोप लागलेलं, मला ह्या गोष्टी कुठच्या काय समजतच नव्हत्या तुझ्या बाबतीत काय घडत होत्या त्या. तर मी त्याला सांगत होतो की रात्री अशा 3-4 घटना घडल्या ना की मला रात्रभर झोप येत नव्हती. कोणतरी एक पुरुष त्या मागच्या सीटवरनं जोरजोरात ओरडत होता की मला वाचवा वाचवा वाचवा. तर बापट म्हणाला, ठीक आहे आपण बघूया चौकशी नंतर करून, वर्कशॉपला गेलो किंवा डेपोमध्ये गेल्यानंतर चौकशी तरी करूया. कारण देवळाच्या आजूबाजूची जी जागा आहे ना तिथे वाईट शक्ती कुठे असणार नाही. जर असली तर त्या एस टीमध्ये असू शकते. याच्यावरती माझं थोडंसं विचार करत होतो की देवळाच्या आसपास तर असं आपल्या बाबतीत घडणार नाही, म्हणजे जागा खतरनाक असणार नाही. तर असलं तर काही एस टीमध्ये असू शकतं. त्यानंतर सकाळ झाली. आम्ही सकाळी पुन्हा 7 वाजता ती एस टी घेऊन 8:30ला डेपोमध्ये, कुडाळ डेपोमध्ये पोहोचलो. तिथून पोहोचल्यानंतर गाडी आम्हाला वर्कशॉपमध्ये ती जमा करावी लागते, म्हणजे मेकॅनिकल सेक्शनला. तर तिथे एस टी मी जमा केली आणि जमा केल्यानंतर मी आणि बापट, जो हेड मेकॅनिक असतो त्याच्याकडे आम्ही गेलो आणि त्याला आम्ही सांगितलं की रात्री ही एस टी आम्ही घेऊन शिवापूरला वस्तीला गेलेलो. रात्री जेवल्यानंतर आम्ही झोपल्यानंतर आमच्या बाबतीत अशी विचित्र घटना घडत होती की त्या एस टीच्या सीटच्या मागच्या सीटवर बसून कोणतरी पुरुष असं जोरजोरात ओरडत होता, मला वाचवा मला वाचवा. कोणतरी बोलण्याचा आवाज येत होता. रात्री अचानक सगळ्या लाईट्स लागल्या. असं विचित्र प्रकार ह्या एस टीमध्ये होत होते म्हणून. तर तो मेकॅनिक म्हणाला की कुठची एस टी मला दाखवा, चला बघूया कुठची. मग ती आम्ही जमा केलेली एस टी त्याला दाखवली की ही एस टी आम्ही काल रात्री वस्तीला शिवापूरला घेऊन गेलेलो. तर त्याने ते सगळं मग रजिस्टरवरती चेक वगैरे करून आम्हाला सांगितलं की ही जी एस टी आहे ना ती देवगड डेपोतून आम्हाला बदलीला मिळाली आहे. म्हणजे आमच्याकडची एक एस टी देवगडला पाठवली आणि देवगड डेपोची एक एस टी आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये आली, डेपोला आली, त्याच्यापैकी ही आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याने सखोल चौकशी देवगड डेपोला केली की ह्या एस टीमध्ये असा प्रकार आमच्या कंडक्टर ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये झाला, तर नक्की काय प्रकार आहे. तर त्याला त्या मेकॅनिकला माहिती मिळाली. ती अशी होती की त्या एस टीमध्ये प्रवास करत असताना एक पुरुष, त्याची बायको आणि त्याची लहान मुलं अशी सीटवरती, त्या 3 जणांची सीट असते ना त्याच्यावरती बसली. आता पुरुष होता तो त्या विंडो सीटवरती बसलेला आणि त्या पुरुषाला पान खाण्याची सवय होती, पान खाऊन थुंकण्याची. तर तो एस टीमध्ये बसून प्रवास करत असताना पान त्याने खाल्लेलं आणि पानाचा जो चोथा आहे तो थुंकण्यासाठी म्हणून त्याने त्या खिडकीतून बाहेर मान काढलेली. आणि जेव्हा त्याने बाहेर मान काढली ना तेव्हाच बरोबर समोरून येणारा ट्रक जो पास होत होता त्या ट्रकची धडक याच्या मानेला लागली आणि त्याची मान अक्षरशः, त्या प्रवाशाची मान तुटून जमिनीवरती पडलेली आणि त्याचं धड ते सीटवरती तसंच राहिलेलं. म्हणजे ड्रायव्हर साईडची बाजू होती ना तिथून त्याने ते मान बाहेर काढलेले आणि समोर येणाऱ्या ट्रकने त्याला उडवलेलं. मान तुटून खाली पडली, धड त्या सीटवर पडलेला, रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडलेला. आणि त्यांच्या बायकोची, मुलांची ही ओरड सगळीकडे अकांड तांडव ती करत होती आणि तो जो धड होतं ते असे थरथरत होतं. आणि काही वेळानंतर ते धड शांत झालेलं.
असं एक भयानक ॲक्सिडेंट, अपघात त्या बसमध्ये झालेला. आणि त्या माणसाचा जो प्रेतात्मा आहे ना, तो प्रेतात्मा रात्री त्या वस्तीला गेलेल्या ड्रायव्हर कंडक्टरांना त्रास द्यायचा. आणि असे प्रकार हे त्यांच्या डेपोत जी एस टी ते वस्तीला घेऊन जायचे त्यांच्या बाबतीत देखील व्हायचा. दिवसभर काही त्रास व्हायचा नाही, परंतु ती एस टी जर रात्री वस्तीला जर कोणी घेऊन गेलं तर वस्तीला जर आपण त्या एस टीमध्ये झोपलो तरच त्या एस टीमध्ये हे असे चित्रविचित्र प्रकार व्हायचे, अशी माहिती त्यांना मिळाली. तर मित्रांनो, असा एक भयानक प्रसंग मी अनुभवलेला तो या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर सांगितलेला आहे. मित्रांनो, कथा जर आवडली तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या, म्हणजे यापुढे आणखीन एक भयानक अनुभव आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. मी आजपर्यंत तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.